आपण आता जयपूर स्टेशनवर आहोत आणि आपण आता जयपूर ते छत्रपती संभाजीनगर रिटर्न प्रवासाला सुरुवात करत आहोत। आज 28 नोव्हेंबर संध्याकाळचे 4:55 झालेले आहेत आणि राईट टाईम आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे। मी जयपूरला का, कसा आणि केव्हा आलो होतो याचा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी जयपूर सिरीजमध्ये टाकलेला आहे, तरी तो सर्वांनी चेक करावा। 8 मिनिटांच्या हॉल्टनंतर बरोबर 5:03 आपली ट्रेन निघालेली आहे। आपण आता जयपूर ते भोपाळ असा ट्रेनने प्रवास करत आहोत आणि उद्या सकाळी म्हणजेच 29 नोव्हेंबर मॉर्निंग 9:30 ते 10 दरम्यान भोपाळला पोहोचण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आपण जयपूर ते भोपाळ ट्रेनने जाणार आहोत आणि त्यानंतर भोपाळवरून छत्रपती संभाजीनगरसाठी आपण ट्रॅव्हल्सने प्रवास करणार आहोत व्हाया इंदोर। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आपला जयपूर सिटीचा टूर संपलेला आहे आणि आपण आता आज निघालेलो आहोत छत्रपती संभाजीनगरकडे। जयपूर टू छत्रपती संभाजीनगर आपण ट्रेनने प्रवास करत आहोत। संध्याकाळी 5 वाजता आपल्याला जयपूरवरून ट्रेन लागलेली आहे आणि आपण आता दुर्गापुरा या स्टेशनवर आलेलो आहोत। जयपूर ते दुर्गापुरा या स्टेशनमधलं अंतर 7 किलोमीटरचं आहे आणि तिथून इथे ट्रेन निघाल्याच्यानंतर इथे एक 15 ते 20 मिनिटाचा इथे हॉल्ट आहे आणि इथून पुढे आपण आता निघणार आहोत भोपाळला आणि भोपाळला उद्या सकाळी अराऊंड 9:30 ते 10 दरम्यानचा टाईम दाखवत आहे। जोधपूर ते भोपाळ असं ही ट्रेन आहे। जोधपूरवरून निघून जयपूरला येईपर्यंत आपल्याला 1 ते 1.5 तासाचा लेट दाखवत होता टायमिंग, पण जे प्रॉपर जयपूरमध्ये एक्झॅक्टली टाईमवर आलेली आहे आणि तिथून आता आपण बरोबर 5 वाजता निघालेलो आहोत आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत। तर ऑलरेडी 5 ते 10 मिनटापासून इथे ट्रेन थांबलेली आहे आणि थोडीशी इन्क्वायरी केल्यानंतर समजलं की इथे ट्रेन अर्धा तासाचा हॉल्ट घेते आणि इथून पुढे आपण आता भोपाळला जाणार आहोत। आपलं ऑलरेडी रिझर्वेशन केलेलं आहे, S332 सीट नंबर आहे। वेल, दुर्गापुरा स्टेशनवर अजूनही पाऊण तास झालेला आहे आणि इथंच आपण ट्रेन आहे। अजून इथे ह्या ऑफिशियल टाईम आहे हिचा का गाडी लेट झालेली हे काही माहीत नाही आहे आणि जरी गाडी लेट झाली असेल तर रात्रीचा प्रवास आहे। आता आपले 6:15 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि 9:30च्या टाईमपर्यंत भोपाळला पोहोचायचा टाईम दाखवत आहे, तर मे बी रात्रीतून पूर्ण प्रवास हा कवर करून घेईल। चक्क पाऊण तासाच्या हॉल्टनंतर ट्रेनने स्टेशन सोडण्याची विसल दिलेली आहे आणि फायनली आपली ट्रेनसुद्धा निघत आहे। वेल, पाऊण तासाच्या नंतर दुर्गापुरा या स्टेशनवरून ट्रेन निघालेली आहे। इथे थंडी पण खूप पडलेली आहे आणि इथे 32 नंबर S3 मध्ये आपली सीट आहे। वेल, रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता गाडी पोचलेली आहे देवपुरा स्टेशनवर आणि इथे 10 ते 15 मिनिट गाडी थांबणार आहे। क्या है ये? पकोड़े दाल के कितने का है? 30 रुपए का था। भूक लागली होती, आधी ते पकोडे खाल्ले, नंतर चहा पिली। रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि ट्रेनमधले प्रवासी आता झोपतही आहेत, कारण आता रात्रभर आपल्याला प्रवास करायचा आहे। तर मी पण थोडासा आराम करतो आणि भेटूयात उद्या मॉर्निंगला। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि थोडासा आराम करतो म्हणता माझी लिटरली 9.5 तासांची झोप झालेली आहे। झोपेतून उठल्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी आलो होतो आणि फ्रेश झाल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा मी रिटर्न सीटकडे चाललो होतो माझ्या सीटवर, दरवाजातून बाहेर नजर गेली आणि मग बाहेर पाहतो तर काय सर्वत्र धुकं पसरलेलं आहे आणि खूप जबरदस्त नजारा झालेला आहे। आपण आता आलो आहोत विदिशा स्टेशनवर, जे की भोपाळच्या अलीकडे 53 किलोमीटरच्या अंतरावर आहे। म्हणजे इथून आता भोपाळ 53 किलोमीटर राहिलेलं आहे आणि सकाळचे 9:19 झाले आहेत। ॲक्च्युली ट्रेन 2.25 तास लेट झालेली आहे ज्या ट्रेनने आपण प्रवास करतो आहे। तर ही 7:30 वाजता या स्टेशनवर पोचायला पाहिजे होती आणि ती आहे समोर लोकल ट्रेन।
भोपाळमध्ये आपण एंट्री केलेली आहे, पण ट्रॅक खाली नसल्या कारणामुळे आपल्या ट्रेनला रेड सिग्नल दिलेला आहे. समोरून एक ट्रेन पास होईल, जे की आपण त्याला क्रॉसिंग म्हणतो, आणि ती ट्रेन गेल्याच्यानंतर आपल्याला ट्रॅक खाली भेटेल आणि त्यानंतर आपण स्टेशनवर पोहोचेल. गुड मॉर्निंग फ्रॉम भोपाळ. आपण आता तब्बल 17 तासाच्या प्रवासानंतर भोपाळला पोचलेलो आहोत. ॲक्च्युली काल संध्याकाळी जयपूरवरून 5 वाजता ट्रेन निघाली होती, परंतु लेट झाल्यामुळे आणि ॲक्च्युली तिला 16 घंटे अशी पण लागणार होते, पण लेट झाल्यामुळे 1 तास लेट गाडी इथं भोपाळला आलेली आहे. आता आज सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आपण आता स्टेशनच्या बाहेर चाललेलो आहेत. तब्बल 17 तासाच्या नंतर आपण भोपाळला पोचलेलो आहोत आणि मी आलेलो आहे आता स्टेशनच्या बाहेर. ॲक्च्युली नाईटचा प्रवास असल्यामुळे एवढं काही शूट करण्यासारखंही नव्हतं आणि या साईडला थंडी खूप जास्त असल्यामुळे 5 वाजता जयपूरहून ट्रेन निघाल्याच्या नंतर 2-2.5 तासामध्येच सर्व प्रवाशांनी आपापल्या खिडक्या लावून घेतल्या आणि पांघरण वगैरे सोबत घेऊन झोपण्याची तयारी चालू केली. तर त्यामुळे आतमध्ये झोपल्यामुळे लाईट वगैरे बंद असल्यामुळे मला आतमध्ये शूट करता नाही आलं आणि आपण आता इथं भोपाळवर आलेलो आहोत आणि अजून इथून आपली छत्रपती संभाजीनगरची जर्नी बाकी आहे. छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी मी जयपूरवरून भोपाळ असं तिकीट बुक केलं होतं ट्रेनचं आणि भोपाळवरून छत्रपती संभाजीनगर असं ट्रॅव्हलचं तिकीट बुक केलं होतं. तर मी आज 29 तारीख भोपाळमध्ये पोचलेलो आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आजच्याच डेटला आपल्याला दुपारी 4 वाजता भोपाळच्या लाल घाटीवरून आपल्याला ट्रॅव्हल्स आहे छत्रपती संभाजीनगरकडे. ही ट्रॅव्हल्स आपल्याला कनेक्टिंग ट्रॅव्हल्स आहे का डायरेक्ट ट्रॅव्हल्स आहे ते मला अजून काही माहीत नाही, पण तिकीटवर बोर्डिंग टाईम लाल घाटी, भोपाळमधली लाल घाटी दाखवून इंदोरपर्यंत कनेक्टिंग AC सीटर बस अशी दाखवते. आता सगळी माहिती आपल्याला तिथे गेल्यानंतरच भेटणार आहे आणि ह्याही ब्लॉगचा इथं शेवट होत आहे. पुढची जी जर्नी आहे भोपाळ ते छत्रपती संभाजीनगर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तोपर्यंतसाठी बाय बाय. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडलेला आहे त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.